मित्रांनो, खाली पोट चहा पिणं म्हणजे विष पिण्यासारखं आहे। मी या व्हिडिओत तुम्हाला चहा किती हानिकारक आहे ते सांगणार आहे। आपल्या इंडियात चहा म्हणजे अमृततुल्य मानला जातो। सगळेजण सकाळी उठून पहिले चहा पितात। चहाशिवाय इंडियन लोक राहू शकत नाही। आणि चहामध्ये पण आपल्याला वेगवेगळ्या व्हरायटी बघायला भेटतात, जसे की मसाला चहा, ग्रीन टी, ब्लॅक टी आणि अजून बरेचसे काही। आणि हा चहा अशा प्रकारे पिला जातो जसे की आपण पाणी पितोय। इंडियामध्ये टोटल जेवढा चहा पिकवला जातो त्याच्या 89% इंडियामध्येच त्याची खप होते। आणि पूर्ण भारतात सगळ्यात जास्त चहा कुठे पिला जातो ते तुम्हाला माहिती आहे का? ते आहे आपलं महाराष्ट्र। आता सगळेजण सकाळी ऍक्टिव्ह होण्यासाठी पहिले चहा पितात, मगच कामाला लागतात। आता तुम्ही पटकन कमेंट मध्ये सांगा की तुम्ही किती कप चहा पिता। पण तुम्हाला माहिती आहे का, चहा पिल्याने तुम्ही ऍक्टिव्ह नाही, जास्तच आळशी होता। कारण गरम गरम चहा पोटात गेल्याने पीएच लेवल चेंज होतो आणि त्यामुळे आपल्याला ऍसिडिटी किंवा अपचन होतं। आता काही जण एकाच पातेल्यात चहा ठेवता आणि तोच परत परत उकळून बाकीच्यांना देता, पण ते खूपच चुकीचं आहे। कारण तोच चहा परत परत उकळल्याने ऍसिड फॉर्म होतो आणि ते आपल्यासाठी हानिकारक असतं। आता तुम्ही जर साखर आणि दूध जास्त प्रमाणात सेवन करत असाल तर तुम्हाला डायबिटीस होऊ शकते। म्हणून डायबिटीस पेशंटला पहिले चहा बंद केला जातो। चहामध्ये थायोफिलिन नावाचं एक कंपाऊंड असतं जे तुमच्या बॉडीला डिहायड्रेट करण्याचं काम करतं। यामुळे तुम्हाला कॉन्स्टिपेशनचा त्रास होतो। तुम्ही चहा पिऊ शकता पण खाली पोट अजिबात प्यायचा नाही। आपल्या इंडियात चहाचा बिझनेस सगळ्यात मोठ्या प्रमाणात चालतो, जसे की MBA चायवाला, चाय पॉइंट, अमृततुल्य आणि अजून बरेचसे काही यात प्रकार येतात। काही लोकांचं तर एक कपने पोटच भरत नाही, ते 6-7 कप चहा पितात। आता हे आपल्या बॉडीसाठी किती डेंजरस आहे ते बघा। चहा म्हणजे ड्रगच आहे, कारण चहामध्ये कॅफेन असतं आणि ते आपली झोप उडवतं आणि जास्त पिल्याने ते आपल्याला कायमचं उठवेल। जास्त चहा पिल्याने आपल्याला हार्टचे डिसीज पण होऊ शकतात आणि तुम्ही डिप्रेशन मध्येही जाऊ शकता। आता काही जणांना वाटतं की चहा पिल्याने आपली डोकेदुखी थांबते, पण ते साफ चुकीचं आहे। कारण जास्त प्रमाणात चहा पिल्याने डोकेदुखी जास्त वाढेल आणि तुम्ही स्ट्रेस मध्ये किंवा डिप्रेशन मध्येही जाऊ शकता। चहामध्ये जास्त प्रमाणात कॅफेन असल्याने आपली स्लीप सायकल पण डिस्टर्ब होते। कॅफेनच्या जास्त प्रमाणामुळे आपल्या बॉडीमध्ये डायजेशन पण नीट होत नाही, त्यामुळे आपल्या बॉडीला न्यूट्रिशन भेटत नाही। चहामध्ये एक टॅनिन नावाचं कंपाऊंड पण असतं, ते आपल्या बॉडीमधलं 60% आयर्न ॲब्झॉर्ब करतं। काही जण स्ट्रेस कमी करण्यासाठी चहा पिता, पण जास्त प्रमाणात चहा पिल्याने स्ट्रेस आणि डिप्रेशन दुप्पट प्रमाणात होऊ शकतं। आता चहा पिणं टोटली रॉंग आहे असं मी म्हणत नाहीये, कारण चहाचे जसे नुकसान आहेत तसेच फायदेही आहेत। त्यातले स्पाइसेस आणि सिनेमम आपल्या बॉडीसाठी खूपच युजफुल असतात, कारण ते आपल्या बॉडीत एक स्मेल रिलीज करतात। ते आपल्यासाठी मेमरी आणि फोकस वाढवण्यासाठी अत्यंत युजफुल आहेत। पण मित्रांनो, काही गोष्टी जास्त प्रमाणात झाल्या ना, त्याचे आपल्याला नुकसान पण भोगावे लागतात। आता दुधाचा चहा पिण्यापेक्षा ग्रीन टी किंवा ब्लॅक टी पिणं हे जास्त फायद्याचं आहे, कारण यात प्रेझेंट असलेलं सिनेमम तुम्हाला हायपरटेन्शन पासून वाचवेल आणि रोज 1 कप ब्लॅक टी पिल्याने तुमचं ब्लड प्रेशर सुद्धा कमी होईल। आता विटॅमिन डी असलेली ग्रीन टी तुमच्या केसांना स्मूथ ठेवते। आता चहा पूर्णपणे सोडून दे असं मी म्हणत नाहीये, पण आपल्या हेल्थची पण काळजी करायला हवी। जर तुम्हाला हा व्हिडिओ इन्फॉर्मेटिव्ह वाटला असेल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब नक्कीच करा।